आपण आता लायन पॉइंटला आलो आहे. सो आपण इकडचा व्ह्यू बघूया. इकडे छान असे कॉर्न पकोडे मिळतात. ते आपण आधी व्ह्यू बघूया, मग मला ते कसे तर आपण सध्या इकडे खूप छान व्ह्यू आहे. तिकडे डोंगर दिसत असेल तुम्हाला. तिकडे शिवलिंग आहे. मला नक्की नाही माहीत, तिकडच्या माणसांना जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं तिकडे शिवलिंग आहे, म्हणजे मूर्ती आहे. आणि तिकडे झेंडा पण दिसत आहे आपल्याला. आणि त्याच्या बाजूलाच तिकडे हा लायन पॉइंट आहे आणि तो टायगर पॉइंट आहे. एकदम बाजूबाजूलाच आहेत, फक्त थोडा व्ह्यू वरचा आहे आणि हा थोडा खालून आहे. ते शिवलिंग एकदम परफेक्ट समोर दिसतं, त्यामुळे जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. थंडीच्या दिवसात हे एवढं छान दिसतंय, तर तुम्ही विचार करा पावसाळ्यात किती छान दिसत असेल. तुम्हाला रिकमेंड करीन की तुम्ही एकदा तरी पावसाळ्यात येऊन या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव नक्की घ्या. खूप छान वाटेल तुम्हाला. संध्याकाळ झालं पण थोडंसं वातावरण रात्रीसारखं आहे, त्यामुळे जर जास्त भूक लागले. इकडे हायवेला मुंबई पुण्याचा ओल्ड हायवे आहे ना, त्याला लागूनच इथे मंचेस रेस्टॉरंट आहे. सो आपण तिकडे ट्राय करूया की काय मिळते, कसं मिळते. आपण टेस्ट करून तुम्हाला सांगूया कसं मिळते. कसं आहे आपला हॉटेलचा. खूप छान इंटिरियर आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटतंय बसल्यावरती सुद्धा. थोडं शांत आहे. हायवे आहे पण खूप शांत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे इथे गर्दी वगैरे नसेल, पण खूप भारी आहे. आता आपण याचं मेन्यू कार्ड बघूया आणि ठरवूया.
इथे आम्ही त्यांना विचारलं, त्यांना सांगितलं की चिकन टिक्का पिझ्झा इथले जास्त डिमांड आहे या डिशला, स्पेशल डिश आहे. सो आपण तीच डिश ट्राय करूया. सो लेट्स ऑर्डर. पिझ्झा आलेला आहे. छान स्मेल येतो आणि त्या स्मेलने असं झालं की मी कधी एकदाचं खातो. असं मी खाते आणि तुम्हाला सांगते सगळा पिझ्झा एकदम फस्त हेरून टाकलेला आहे. खूप छान होता पिझ्झा. तुम्ही इकडे आला आणि ह्या हॉटेल म्हणजे नक्की या रेस्टॉरंटला भेट द्या. खूप छान होते इकडे आणि हा पिझ्झा नक्की खूप छान.